नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम नाही ना, सकाळी आम्ही म्हणजे दुपारी तरी आम्ही 5 दुपारी नाही 5 वाजता आम्ही निघालो होतो घरून. तर सप्त्यासाठी अखंड हरिनाम सप्त्यासाठी धनगरवाडीला. तर आमच्या गावापासूनच ना फक्त 4 ते 5 किलोमीटरवर आहे. तर माझी जाऊबाई, तिचे मुलं, आम्ही सर्वजण गेलो होतो. तिथे आमटी भाकरीचा प्रसाद खाल्ला व भजन वगैरे पण ऐकलं आणि खूपच महाराजांचं दर्शन वगैरे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप खूप छान छान बघण्यासाठी मिळेल. तर आम्ही कृष्ण दर्शन पण पाहिलं. तिथे इतक्या भारी भारी वस्तू होत्या, एवढं काही दाखवत नाही, पण थोडं जेवढं शूट करता आलं तर तेवढं केलं आम्ही. आणि आमटी भाकरनं कमाल होती, एक नंबर होती. आणि खूप दरवर्षी भरणारा हा सप्ताह आहे, तर खूपच भारी आहे. आणि गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह. तर तुम्ही आसपास कुठे राहत असाल तर आवर्जून सप्ताह बघायला या. मुलांनी पण खूप मज्जा केली. परत आम्ही सरडा पाहायला गेलतो, प्रदर्शनामध्ये ठेवलेला. खूपच भारी आहे तो सरडा वगैरे. महाराजांचं दर्शन घेतलं. चला पुढे तुम्हाला खूप काही बघण्यासाठी मिळणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. इकडे आम्ही जेवण्यासाठी आलो आहे. तर बघा, भाकरीचे ट्रॅक्टरचे टारल्यावरून भाकरी टँकर भरून आमटी वगैरे. आम्ही घरून कांदा लिंबू घेऊन आलो होतो. आणि बघा किती पंक्ती, याच्या आधी पण खूप पंक्ती उठल्या. खूपच म्हणजे भारी असतं ते जेवण, पण खूप टेस्टी असतं. खूप भारी असते ती आमटी भाकर. सगळे 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 लोक येतात, कसला भेदभाव नाही, काय नाही. आणि प्रेमाने आवर्जून आणि आवडीने वाढतात ते लोक पण. खूप माऊली माऊली म्हणून जेवायला घालतात प्रेमाने. हे पाहिजे का, ते पाहिजे का. खरंच खूप भारी असतो अखंड हरिनाम सप्ताह.
झाड. ओ घ्यायची का झाड? मस्त आहे. मस्त आहे. इकडे आम्ही आलो आहे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. तर आतमध्ये ना खूप काही छान छान आम्हाला बघायला भेटलं. आम्ही आतमध्ये गेल्यावर कांदे घेतले आणि जेवढं दाखवते तेवढं कांदे घेतले. कुठे साड्या? इकडं मस्त मस्त आहे विकायला. इथं पण झाड आहे. ते खूप मोठा सरडा आहे, 25 किलोचं का काहीतरी एवढं वजन आहे त्याचं. मला एक्झॅक्ट नाही सांगता यायचं, पण खूपच मोठा सरडा आहे. आणि तिथं आमची स्वरा पण गेली होती त्याला हात लावायला. ते लोक जाऊ पण जात होते बघण्यासाठी. खूपच म्हणजे भारी. मुलांना अशी बघायची खूप हौस लागते. तर आम्ही आवर्जून अशा ठिकाणी मुलांना नेतो. खूप भारी वाटलं तिला पण. कारण तिची खूप इच्छा होती की मला तिथं गेलं ना, मला तो सरडा बघायला जायचंय, म्हणून त्यांना आणलं होतं मुलांना. खूप मोठा होता. मी पण पाहिलं त्याला. आधी भीती वाटली, पण नंतर काय नाही वाटलं बरं का. चला, तर आम्हाला खूप संध्याकाळ झाली होती. तिथंच आम्हाला 7:30 पावणे 8 वाजले होते. आणि तर आम्हाला निघायचं होतं. मुलं लहान होते, कारण 5-6 किलोमीटर होतं आमच्या घरातून. चला, तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. बाय.